शिवसेनेच्या माजी महापौर वैजयंती घोलप या निवडणुकीत विजयी झाल्यात। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। शिवसेनेच्या नेत्या वैजयंती घोलप पुन्हा एकदा निवडून आलेल्या आहेत, आपल्यासोबत आहेत। काय विजयाची प्रतिक्रिया आहे, काय सांगा? खूप आनंद आहे। सतत एकच पक्ष एकच वॉर्ड आणि रौप्य महोत्सवी वाटचाल, त्यामुळे खूप आनंद आहे। त्याचबरोबर यावेळी भाजपचं आव्हान होतं, मित्रपक्षच तुमच्या समोर होता, अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते, कशा पद्धतीने तुम्ही मात केली? मी पक्षामध्ये सिनियर कार्यकर्ते आहे, माझ्या दृष्टीने भाजपचं काही आव्हान नव्हतं। त्यांना फक्त सत्तेचा मात चढलेला होता आणि म्हणून त्यांनी जे काही केलं त्याचं त्यांना फळ परमेश्वराने दिलेलं आहे। आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही कष्ट करणारी माणसं आहोत आणि उद्धव साहेबांचं नेतृत्व हे संयमी आणि अत्यंत उत्कृष्ट नेतृत्व आहे। शिंदे साहेबांनी, दिघे साहेबांनी आमचे संस्कार केलेले आहेत, त्याचं हे फळ आम्हाला मिळालेलं आहे। एक हाती सत्ता कल्याणकर आणि डोंबिवलीकरांनी आमच्या हातात दिलेले आहे, त्यामुळे खूप आनंद झालेला आहे। मुख्यमंत्र्यांनी देखील टीका केली, समजत होतो, पण ते ज्या पातळीवर खाली घसरले, वाघाच्या पंजात हात वगैरे घालून दात वगैरे काढण्याची भाषा केली, ही अत्यंत चुकीची आहे। शिवसैनिकांना कोणी भडकवू नये, पेटलं तर काय होतं हे एकमेव सत्ता दाखवून आम्ही जसं अंबरनाथवर एक भगवा फडकवला, बदलापूरवर एक हाती भगवा फडकवला, तसं शिवसेनेवर आम्ही आता एक हाती भगवा फडकवला। हेच उद्धव साहेबांच्या आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाने दाखवून दिलेलं आहे। भारतीय जनता पक्षाने हे लक्षात ठेवावं। 5 वर्ष एकच वर्ष झालं सत्ता मिळाली म्हणून डोक्यात हवा जाऊन देऊ नये। आमच्या डोक्यात हवा नाही, आम्ही कधी हवेत तरंगत नाही, आम्ही जमिनीवर राहणारे आणि शिवसैनिक कार्य करणारे शिवसैनिक आहेत। आता भाजपला तुम्ही काय आव्हान देताय? भाजपला काय आव्हान देताय? आव्हान देणार नाही, आम्ही एक हाती सत्ता स्थापन करणार, त्यांनी विरोधात बसावं, त्यांची इच्छा असेल तर। भाजप जर सोबत आलं तर तुम्ही घेणार? आम्हाला घ्यायची प्रोसेस नाही, आम्ही एक हाती सत्ता स्थापन करतोय। तर एक हाती सत्ता स्थापन करतोय, भाजपला घेण्याची जरुरी नाही आणि त्याप्रमाणे कल्याण डोंबिवलीकरांनी बहुमत आपल्याला दिलेलं आहे, असं त्यांचं मत आहे। व्हिडिओ चॅनल धीरज कृष्णात पाटील, झी मीडिया, कल्याण। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।